जय भीम जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे आपल्या विशाल ब्लॉगमध्ये. आणि मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, त्याने माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सध्या वातावरण खूप गरम आहे महाराष्ट्रात, दिल्लीमध्ये प्रोटेस्ट चालू आहे. तर माझ्या बहिणींना विचारू त्यांना काय वाटतं या प्रोटेस्टबद्दल आणि ह्या सगळ्या नीटच्या पेपर फुटीबद्दल काय वाटतं त्यांना. काय वाटतं या प्रोटेस्टबद्दल? बरोबर चालले, जे करायचं ते बरोबर करायचं. स्टुडंट लोक बरोबरच, मोठे मोठे अधिकारी असेच करते पैशासाठी. आपले बिचारे स्टुडंट फेल होते त्याच्यामुळं ठीक आहे, बरोबर आहे, ते करायला तेच बरोबर आहे. मोदीला पकडा, पहिला मोदीला पकडा. मोदीचे सगळ्या फसत चिंजळ. मोदी आल्यापासून लय काय काय झाले. मोदी नसतं तर नसतं झालं, म्हणजे होतं पण एवढं नव्हतं जेवढं मोदी आल्यापासून चालू झालं. सिलेंडर पुढं 450 450, आता 1000 रुपयाला सिलेंडर आहे. तेलाचा डब्बा 2-3 3,500 हजाराचा तेलाचा डब्बा आहे. असं माझ्या बहिणीचं म्हणणं आहे. हे सगळं मोदी सरकारमुळे होत आहे. तर सिलेंडर महाग झाले, परत भरपूर गोष्टी महाग झाल्या, पेट्रोल महाग झाले. आता ते इथेनॉलचं तुम्हाला माहिती आहे, ते सगळं प्रकरण काय बोलायचं आता, काय चाललंय. खूप दिवस झाले ब्लॉग नाही बनवला मी, कारण की माझी तब्येत ठीक नव्हती. लूज मोशन वगैरे भरपूर काय काय गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे 4-5 दिवस झाला मी ब्लॉग बनवला नाही. आज बनवतोय आणि आता वाजले 12:30. तुला काय वाटते प्रोटेस्ट बद्दल? मला काहीच नाही, मला तर वाटतंय बाबा बरोबर केलं. चार्जरच लावलेला नाही. मला वाटलं की यांच्याकडून विचारू या प्रोटेस्टबद्दल यांना काय वाटतंय. तर एकीने चांगलं सांगितलंय, दुसरीला इंटरेस्ट नाही आहे. विषय सोडून दे, आपल्याला इंटरेस्ट आहे, आपण बोलूया की आपण आपल्या हक्कासाठी आणि आपल्या लोकशाहीसाठी बोलतोय. बाबासाहेबांनी जे आपल्याला अधिकार दिले, जे बोलायचे अधिकार दिले, त्यासाठी आपण बोलतोय आणि आपण आवाज उचलला. अधिकाऱ्यांची पोरं नाही का पास करते ते मग काय माहिती. मग तुला माहिती तर मग ते मला अटकल पाहिजे ना. पण पोलीस लोकांनी नाही मारलं पाहिजे. तुम्हा लोकांना आम्हाला म्हणजे संरक्षण द्यायसाठी तुम्हाला एवढं हे करतात, सॅलरी वगैरे देतात. तुम्हीच आम्हाला समजून नाही घेणार तर मग फायदा. मोदी गेला हिंडायला. तर हे सगळं दिल्लीमध्ये झालंय महाराष्ट्र पोलिसांनी. असं काय मला तर अजून व्हिडिओ आता सकाळच्या बघतो मी, असं काय आज जाणवलं नाही व्हिडिओमध्ये की आपल्या मुंबईमध्ये, दादरमध्ये, चेंबूरमध्ये पोलिसांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे आपल्याला. मला मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये नाही जाणवलं की पोलिसांनी लाठीचार्ज वगैरे केलाय. एकदम फुल सपोर्ट केलाय मुंबईमध्ये पोलिसांनी, महाराष्ट्रामध्ये. पण दिल्लीमध्ये जे झालंय ना ते खूप ब्रुटल झाले. त्याच्याबद्दल मी व्हिडिओ पण बनवला आहे, जावा तुम्ही बघा. माझ्या फेसबुकवर आहे, यूट्यूबवर पण आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवर पण आहे, नक्की बघा. इथं पण पोलीस स्टेशनला गेलं ना तर काय नाही करत ते लोक. फोन चोरी झाला तरी काय नाही करत ते लोक. फोन कुणी चोरी केला, कशामुळे चोरी केला, सगळं माहित असून कुणी नेला तरी पण ते लोक शोध नाही काढणार. ते आम्हाला काय बोलणार, इथून तुम्ही जिथं तो माणूस राहतोय तिकडच्या पोलीस स्टेशनला जा. तिकडचे पोलीस स्टेशनवाले आम्हाला बोलणार की इकडे या म्हणून, तुमच्या इकडून झालंय चोरी तर तिकडे तुम्ही कंप्लेंट नाही देऊ शकत. तरी पण आम्ही बघतो, काय बघतो, 5-6 दिवस तिकडे चक्रा मारायचे एवढ्या लांब पोलीस स्टेशनला, तरी ते लोक पण काही नाही करणार आणि हे लोक पण काही नाही करणार. आणि फोन गेला तो गेला. आणि दुसरी गोष्ट, काय कंप्लेंट करायची असेल तर इथून तिकडं पाठवणार. कुठून हरवलाय माणूस तर तिकडून हरवलं तर त्या पोलीस स्टेशनला जाऊ. हे लोक ऍक्शन नाही घेत. हे लोक फक्त इथून तिकडं पाठवायचे काम करतात आणि ते लोक इथून इकडे पाठवायचे काम करतात. पोलीस ऍक्शनच घेत. ही आपल्या सामान्य मिडल क्लास नागरिकाची ही व्यथा आहे. आता हे रिलेट तुम्हाला करते की नाही मला माहिती नाही, की आम्हाला रिलेट करते आणि मिडल क्लास लोकांनाही रिलेट करेल नक्कीच. अशी ही व्यथा आहे. ही आपलं चालू आहे तिचं काम. सरकारी दवाखान्यावाले भी पैसे छापायला घेतात. सीझरचे 40,000 रुपये घ्यायला लागलेत. कोण घेते का सीझरचे 40,000 रुपये? सरकारी दवाखाने. प्रायव्हेट वाला समजून येते की हा प्रायव्हेट मध्ये खर्च करावं, पण गरीब माणूस भांडे काम करून कमवतोय लेकरांसाठी. बाई तिथं जाऊन तिला म्हणते 40,000 भरा सरकारी दवाखान्यामध्ये, तेव्हा तुमच्या पोरीचं सीझर होईल, नाहीतर मग नाही होणार.
मग लिहून देणार सिव्हिल हॉस्पिटलला जा, तिथं जाऊन करा असं. ही पण आता नर्स म्हणजे नर्सचा जॉब करते ती पण, त्याच्यामुळे तिला एवढं सगळं माहिती आहे. ते आपल्याला काही माहिती नाही त्याच्यामुळे. मंडळी आंघोळ वगैरे करून आपली झालेली आहे आणि मी आल्यावरती माळ्यावरती जेवायला. खालती बहीण पाणी भरते, पाणी भरून झालं आहे तिथं. आणि हेच टी शर्ट परत घातलं मी कारण की पावसात कपडे सुकतच नाही अजिबात. तेव्हा कसे टाकले हे असे टाकलेत पावसात. पावसात कपडे सुकायचा प्रॉब्लेम म्हणजे हाच की टाकायची कुठे. त्याच्यामुळे अशी एक रशी बांधले, जशी एक केबल आहे आपली बांधून जुगाड केला जुगाड. आपला नॉर्मल जेवण आहे आज, खिचडी भात आणि 2-3 आपल्या काकड्या वगैरे, काकड्याचे स्लायसेस बोलेल मी. आणि आता जेवतो. मी पितोय चाय. मम्मी आले कामावरनं, चाय बनवलाय आणि याचं काहीतरी मोबाईलमध्ये चालू आहे. आणि हा माझ्या बहिणीने घेतले इथे, म्हणजे गुजरातला राहते ती बहीण, तिने घेतले फ्लॅश लाईट आणि एक सेल्फी स्टिक तिच्या कंटेंटसाठी. आणि आता तिचाच फोन आलाय. इकडं कर, माझ्या बहिणीचा फोन आलाय गुजरातवरून. 9 रुपयाचे कांदे फ्री आले होते म्हणून ते परत मागव असं माझी मम्मी म्हणते. कुठून मागवले होते ते 9 रुपयाचे कांदे 1 किलो. कोण आहे? वा, मोटोरोलाचा नाही का? अरे हा हा, तो घेतला पण. अरे वा वा वा. जिजूला बोल एक्सचेंज ऑफर चालू आहे का? काय आपल्याला पण मोबाईल घ्यायचा आहे, पण माझे युट्यूबला 1K झाल्यावर मला सॅमसंग एक्सचेंज ऑफर चालू आहे का? S25 घ्यायचा मंडळी. जिजू एक मला देऊन टाका. एवढे आहेत का? फुकट देणार आहे का? अजिंक्य 3-3, 4-4 फोन आहेत मंडळी. मोटोरोलाचा ते आता मोटोचा कुठला नवीन आलाय सिरीज त्यांनी घेतलाय, मला दाखवलं आता. आणि ती गोदडी बनव ही साडी आपल्याला कंपनीतून भेटली आणि या साडीची आता गोदडी बनेल. गोदडी बबडीला हा फ्रॉक नाही, बबडी त्या फ्रॉक मध्ये जाईल. फ्रॉक बबडीला नाही घेणार. काय नाही ग, मम्मीला कंपनीतून साडी मिळाली, पण त्या साडीची गोदडी होईल. गोदडी ते कान पाहिजेत मला. ते कान ते द्यायलीस का? बोल, कोणाला लावणार कान? मला लावायचे कान पाहिजे तिला मंडळी. माझा एक कान देऊन टाकतो तिला आणि हा एक पण कान द्या. तिला माहिती मी कुठले कान बोललेले. तुमच्याकडे किती कान आहेत ते पण हिला देऊन टाका मंडळी. चला मंडळी, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, ज्याने माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जय भीम, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.